एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी, आपल्या मनातली सर्वसामान्य जनातली। सर्वसामान्य प्रवाशांच्या मुळावर उठलेल्या रेल्वे प्रशासनाच्या अब्रूची लटकरे वेशीवर टांगण्याकरिता भीक मागो उपक्रमाला पाठिंबा द्यावा। सर्वसामान्य प्रवासी वर्गाचा रोज त्रासदायक प्रवास या रखडलेल्या कामांमुळे होतोय। ही कामे मार्गी लागण्याकरिता आर्थिक निधीचा कायम तुटवडा असतो। या कामांना गती मिळावी याकरिता आपण भीक देऊन रेल्वे प्रशासनाला उपकृत करावे ही विनंती। कल्याण ते कसारा तिसरी चौथी मार्गिका आणि कल्याण बदलापूर या तिसरी चौथी मार्गिका या मार्गिका अस्तित्वात आल्या तरच सर्वसामान्यांच्या लोकल सेवा वेळेवर रुळावर धावण्याची आशा आहे। ही मार्गिका राज्य सरकारमधील महसूल आणि रेल्वे अधिकारी यांच्या तुतुमेमेवरून रखडली आहे। त्यामुळे जागा हस्तांतरण तिढा सुटलेला नाही। बहुधा महसूल अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी यांचे हिस्सा वाटणीवरून समन्वय होत नसावा असा आरोप शहाड प्रतिनिधी अनंत ढोणे यांनी केलाय। स्थानकात महिलांकरिता स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष आणि सॅनिटरी नॅपकिन सुविधा, तासनतास लोकल विलंबाने धावतात। स्थानकात सुलभ शौचालय नाहीत। लहान बाळ कडेवर घेऊन अवघडल्यासारखं ताटकळत राहावं लागतंय। तानुले भुकेने व्याकुळपणे रडत असले तरी माय माऊलीला स्तनपान करता येत नाही। लोकल प्रवासात महिलांकरिता डब्बे संख्या वाढवण्याबाबत काही नियोजन नाही। 15 डब्बा लोकल चालवायला पुन्हा फलाट विस्तार आणि इतर खर्च आला, याकरिता पैसा नाहीये। महिलांना नाईलाजाने गर्दीत पुरुषांच्या डब्यात प्रवास करावा लागतोय, अशी कैफियत ज्येष्ठ महिला पदाधिकारी आशा डिसूजा यांनी मांडली आहे। रेल्वे सरकारने गेल्या 2 दिवसामध्ये जे स्टेशनची नावं बदलण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे, हा काही महत्त्वाचा निर्णय आहे एवढा हे काही महत्त्वाचं नव्हतं। तरी ज्या नको असलेल्या गोष्टी ज्या आहेत या रेल्वे प्रवाशांच्या गळी उतरवण्याचं रेल्वे सरकार जे आहे काम करत आहे। त्यामध्ये अमृत भारत योजनेमध्ये स्टेशनचे जे काही रुपडं बदलणारं आहे, म्हणजे त्याच्यात वाया पैसा जातो। दुसरे एक आहे वंदे भारत। या आम्ही मागितल्या नसताना, बुलेट ट्रेन मागितल्या नसताना तुम्ही हे आम्हाला देऊ केलं, पण ज्या आमच्या बेसिक समस्या आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यांच्याकडे तर रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करतं आहे। त्या आमच्या कधी सोडवणारी हीच आमची पहिली मागणी आहे। मुळात आपण पाहायला गेलं तर लोकल ज्या आहे ह्या कधीही वेळेवर धावत नाही। दुसरा मुद्दा झाला की लोकल उशिरा धावत असल्याकारणाने बराच वेळ स्टेशनवर ताटकळत उभे राहावे लागते। लहान मुलांना कडेवर घेऊन त्यांच्यासोबत राहून खूप वेळ असा महिलांना तिकडे उभं राहावं लागतं। बसण्यासाठी जागा नसते नीट। तिसरा मुद्दा झाला, जे लहान लेकरू आहे ज्यांना स्तनपानाची गरज आहे, ती मुलं कोकलत असतात भुकेने, पण त्यांना स्तनपान करता येत नाही त्या माऊलींना, कारण कुठे नीट बसण्याची जागा नाही आहे। शौचालय ज्या स्टेशनवरती गरजेचे आहेत ते शौचालय नीट नसतात, साफ नसतात, किंवा प्लॅटफॉर्म नंबर 1वर असेल तर 2वर नसतील। तर अशा ज्या समस्या ज्या आहेत ह्या सोडवण्यासाठी सरकार काही करत नाही आहेत। तर माझी ह्या ज्या काही गरजा आहेत या कोण सोडवणार, ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर स्टेशनवरती हिरकणी कक्ष जे स्तनपान करण्यात यावं हे उभारली पाहिजेत। सुलभ शौचालय आहेत याचं प्रमाण वाढलं पाहिजे, ते सुसज्ज असलं पाहिजे, त्यामध्ये सॅनिटरी मशीन लावलं पाहिजे। ह्या ज्या बेसिक महिलांच्या ज्या गरजा आहेत, ज्या प्रवास करताना महिलांना भेडसावत आहे, त्याचा त्रास होत आहे, याच्याकडे तर रेल्वे प्रशासन जे आहे ते दुर्लक्ष करत आहे। आणि रेल्वे नेहमी सतत सांगत असते की आमच्याकडे पैसा नाही आहेत। मग आम्हाला जे नको असलेले तुम्ही जे प्रोजेक्ट आहेत ते आमच्या प्रवाशांच्या गळी का उतरवतात? तर ह्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। वाशिम प्रतिनिधी आशा डिसूजा। फलाटाच्या उंचीची कामे, वयस्कर नागरिक, गरोदर माता, लहान मुले यांच्याकरिता फलाट उंचीमुळे लोकलमध्ये चढताना व उतरताना जीव मरण यातना सहन कराव्या लागतात। गर्दीत घाईत लोकलमध्ये चढताना व उतरताना तोल जाऊन कधी फलाट पोकळीमध्ये जाईल आणि जीव गमावून बसावा लागेल व कायमचं अपंगत्व येईल असं अपघाताच्या नोंदी आहेत। दळभद्री कारभाराचा जितका निषेध करावा तेवढा थोडा असल्याचा संताप टिटवाळा येथील संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार विवेकानंद कानेटकर यांनी व्यक्त केलाय। पोलीस बल, सफाई कर्मचारी संख्या वाढवणे। आजची शहाड, आंबिवली, खडवली, उल्हासनगर या रेल्वे स्थानकामध्ये आपल्या आया बहिणींना दिवसा उजेडात पण सुरक्षितपणे फिरणं धोकादायक आहे।
ही गर्दीची स्थानकं ही गुन्हेगार पाकिटमार यांचा अड्डा बनलाय। या स्थानकात 1-2 पोलीस कर्मचारी तैनात असतो। तो कधीच स्टेशनवर पेट्रोलिंग करताना आढळत नाही। तोही बहुधा भीतीपोटी एका कोपऱ्यात दिवसभर बसून कसेबसे आपले 8 ते 12 तास ड्युटीचे भरतोय। या असंवेदनशील स्थानकात जादा पोलीस तैनात करण्याकरिता भरती होत नाही तर मनुष्यबळ कुठून येणार? सफाईबाबतची तीच परिस्थिती। सगळे पादचारी पूल, फलाट, लिफ्ट यावर दुर्गंधी असते। महिनाभर सफाई होत नाही। सगळी स्थानके बकाल झाली आहेत। सफाई कर्मचारी भरती होत नाहीत ना खासगी ठेकेदारांना वेळेवर पैसा मिळत। जो काही स्थानक स्वच्छताकरिता स्टेशन मास्टरकडे तुटपुंजे पैसे येतात त्यावर पण हे स्टेशन मास्टर हात की सफाई करतात। रेल्वे प्रशासनात असे बरेच भुरटे आहेत ज्यांना राजकीय वरदहस्त असल्यानं त्यांचं फावतंय अशी चीड महिला संघटक रेखा अत्तरदे यांनी व्यक्त केली आहे। रेल्वे प्रशासन आपल्याला नको असलेल्या सुविधा पुरवते आणि हव्या असलेल्या सुविधांकडे दुर्लक्ष करते, जसं की पोलीस बल वाढवणं, सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं। आज उल्हासनगर, आंबिवली, शहाड, खडवली या स्थानकांमध्ये आपल्या माता भगिनींना दिवसाढवळ्यासुद्धा सुरक्षितपणे फिरता येत नाही, कारण तिथे पाकिटमार आणि गुन्हेगार यांचा ही स्टेशन्स अड्डा झालेले आहेत। तिथे पोलिसांची संख्या कमी आहे, 1-2च पोलीस तैनात असतात आणि ते पोलीससुद्धा पेट्रोलिंग करताना आढळत नाहीत। आणि अशा या असंवेदनशील स्टेशन्सवर जादा पोलीस तैनात करण्यासाठी भरतीच केली जात नाही तर मनुष्यबळ कुठून येणार? आणि हेच सफाईच्या बाबतीतही आहे। सफाई कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे आणि महिनोन्महिने ही स्टेशन्स साफ होत नाहीत, बकाल झालेली आहेत ही स्टेशन्स। आणि त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे प्रशासनाकडून जो स्टेशन्स मास्टरना येतो तो फार कमी येतो। त्यामुळे ना खाजगी कंत्राटदारांना त्यांचा पैसा वेळेवर मिळत ना सफाई कर्मचाऱ्यांना। तर ही परिस्थिती सुधारणार कधी? रेखा अत्तरदे, अंबरनाथ स्थानक प्रतिनिधी। फलाटावर पंखे, ट्यूबलाईट बसवण्याकरिता आणि पिण्याचं पाणी उपलब्ध करणे। स्थानक विकासाकरिता निधी मंजूर होत नसल्यानं अपुरे बसण्याचे बाकडे, मर्यादित पंखे जे नेहमी तांत्रिक बिघाडानेच बंद असतात व त्यांच्या ब्लेडवर घाणीचे थर जमा असतात। काही स्थानकात सध्याच्या भर उन्हात फलाटावर छप्पर नाही। पिण्याच्या पाण्याच्या नळाला पाणीच येत नाही व पाणी असेल तर नळ नसतात। बऱ्याच स्थानकात पाण्याचा तुटवडा असतो। टँकरने पाणी उपलब्ध करायला तर आर्थिक अडचण पुढे केली जाते। स्टेशन मास्टर, CCI, SSE यांना ही परिस्थिती अवगत आहे, मात्र त्यांना बहुधा फक्त कसे ओरबडायचं याच विचारात ते गर्क असल्याचा आरोप संघटनेचे खजिनदार विशाल जाधव यांनी केलाय। पंतप्रधान मोदींच्या अमृत भारत योजनेअंतर्गत ज्या काही योजनांचा जाहिरात केली जात आहे ते सपशेल खोटं आहे। कारण ग्रामीण भागामध्ये कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत या भागामधील स्थानकांची अतिशय दुरावस्था झालेली आहे। स्थानकांमध्ये बसायला बाकडे नाही आहेत, पंखे नाही आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे। अनेक समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावं लागत आहे आणि फक्त जाहिरातबाजी। अत्यावश्यक प्राथमिक वैद्यकीय मदत। या मार्गांवरील प्रवास हा भराम भरोसे आहे। रेल्वेची स्वतःची या भागात ॲम्ब्युलन्स नाही। प्रवासात काही आरोग्याबाबत काही इमर्जन्सी आली तर त्या प्रवाशाला वेळेत उपचाराची सोय नसल्यानं होत्याचं नव्हतं होऊन जातं। या मार्गांवर सर्व स्थानकात वनरूपी क्लिनिक सारखी सुविधेबाबत पाठपुरावा केला असता रेल्वे प्रशासन हात वर करते। लोकल सेवेत आधीच रेल्वे सबसिडी देते, त्यात महसुली तूट आहे, तर या सुविधा देण्यात पैसा आणणार कुठून अशी उत्तर मिळतात, अशी खंत खडवली स्थानक प्रतिनिधी मनोज ताठे यांनी व्यक्त केलाय।